एम आर नर्सिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजना याविषयी ई-KYC कसे करावे स्टेप बाय बघणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। ई-KYC मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आपल्याला लाभार्थी आधार क्रमांक हे नाव दिसत आहे। याच्या खाली आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा या बॉक्समध्ये आपल्या आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे खाली या बॉक्समध्ये आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर OTP या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या वडिलांच्या किंवा पतीचा क्रमांक टाकू शकता। त्यानंतर लगेच आपल्याला इथे कॅप्चा कोड टाकायचा आहे। तसंच खाली आपल्याला OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे दिसेल वडिलांचे किंवा त्यानंतर आपल्याला इथे जात प्रवर्ग विचारला आहे। ते आपले जात प्रवर्गामध्येच आपली जात बस कोणते आहे ते इथे निवडायचे। त्यानंतर आपल्याला इथे माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा आपल्याला इथे त्यानंतर आपल्याला इथे निवडायचे आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचे लाभ घेत आहे। म्हणजेच आपल्या रेशन कार्डमध्येच आपल्याला इथे एकच विवाहित लाभ घेत असेल तर इथे होय करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे। सबमिट करायचे याच्यावर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेवटी तुमची ई-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा हा मेसेज येईल। त्यानंतर तुमची ई-KYC कंप्लीट झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच काही नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहतो। धन्यवाद।